असं म्हणतात की हवा बदलली की पावसाचा अंदाज येतो. अगदी तसंच सध्या देशातल्या आर्थिक घडामोडींवरून मंदीचा अंदाज प्रत्येक भारतीयाला येतोय. एकीकडे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेश दौरे कमी करण्याचा आणि सोन्याची खरेदी टाळण्याचा इशारा दिलाय, तर दुसरीकडे कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक म्हणतात की देशाला आता कठीण काळासाठी तयार राहण्याची गरज आहे. भारत खरोखरच मंदीच्या उंबरठ्यावर उभा आहे का? आणि जर हे आर्थिक वादळ आलंच तर आपल्या कष्टाच्या पैशाचं करायचं काय? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओत. तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अर्थव्यवस्थेत पैसा हा रक्तासारखा असतो. जोपर्यंत तो बाजारात वेगाने फिरतो तोपर्यंत अर्थव्यवस्था निरोगी असते. पण जेव्हा महागाईच्या भीतीपोटी लोक खर्च करणं थांबवतात तेव्हा अर्थव्यवस्थेला लागणाऱ्या आजाराला आपण मंदी म्हणतो. मंदीमुळे कंपन्यांचा माल विकला जात नाही, नफा कमी होतो आणि परिणामी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येते. ही साखळी जेव्हा सलग काही महिने चालते तेव्हा त्याला मंदी घोषित केली जाते. अशा काळात घाबरून न जाता आर्थिक नियोजन करणं म्हणजेच पावसाळ्यापूर्वी छत्री तयार ठेवण्यासारखं आहे. जर तुम्हाला महिन्याचा खर्च 20,000 रुपये असेल तर किमान 1.5 ते 2 लाख रुपये इमर्जन्सी फंड म्हणून वेगळे ठेवा, जेणेकरून नोकरीवर संकट आले तरी 6 महिने घर सुरक्षित चालेल. या काळात नवीन आयफोन किंवा मोठ्या गाडीचे हप्ते घेण्याचा मोह टाळा आणि जुनी कर्जे आधी संपवा. तसेच स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स नक्की काढून ठेवा, जेणेकरून अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय खर्चांमुळे तुमची बचत संपणार नाही. हॉटेलिंगसारख्या अनावश्यक गोष्टींना पूर्ण विराम देऊन फक्त मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करा. गुंतवणुकीच्या बाबतीत मंदीत शेअर बाजार कोसळतो तेव्हा अनेक जण घाबरून शेअर्स विकतात, ज्याला पॅनिक सेलिंग म्हणतात. असे करणे म्हणजे स्वतःचे नुकसान करून घेणे होय. मंदीच्या काळातही चांगल्या कंपन्यांचे शेअर स्वस्तात मिळतात, त्यामुळे ही गुंतवणूक करण्याची एक संधी असू शकते. मात्र आपला सगळा पैसा फक्त शेअर मार्केटमध्ये न ठेवता ते सोने, बँकेची एफ.डी आणि शेअर्स अशा विविध ठिकाणी विभागून ठेवा. उदाहरणार्थ, सोन्यात 40%, एफ.डीमध्ये 30% आणि शेअर मार्केटमध्ये 30%. शेअर मार्केट कमी झाल्यास सोन्याचे वाढलेले भाव आणि एफ.डीचे व्याज तुमचे संतुलन राखण्यास मदत करतील. शेवटी भारतासाठी हे संकट नवीन नाही. 1991 आणि 2008च्या आर्थिक संकटातून भारत नेहमीच ताकदीने बाहेर पडला आहे. मंदी येते आणि जाते, पण आज तुम्ही घेतलेले निर्णयच तुमचे आर्थिक भविष्य ठरवतील. त्यामुळे घाबरून न जाता खर्च कमी करा, गुंतवणूक वाढवा आणि धैर्याने या परिस्थितीचा सामना करा. व अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.